भीष्मपंचक नेमकं काय असतं? कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा या 5 दिवसांना भीष्मपंचक म्हटलं जातं आणि वर्षातल्या सगळ्या व्रतांचं फळ देण्याची सामर्थ्य या 5 दिवसात असते. आपल्याकडून जर एखादा व्रत राहिला असेल किंवा एखादा व्रत खंडित झाला असेल तर त्याचं फळ प्राप्त करण्यासाठी हे 5 दिवस खूप उत्तम असतात. बाणशय्येवर असताना भीष्म पितामहांनी हे 5 दिवस निरंकार उपवास केला, तेही भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी. प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण बोलले की भीष्मांनी 450 वर्ष जी तपस्या केली त्या तपस्येचं सगळं फळ आपण जर 5 दिवस भीष्मपंचक केलं तर आपल्याला प्राप्त होऊ शकते. विशेष करून दीर्घ आयुष्य, धनप्राप्ती आणि संतान प्राप्तीसाठी हे 5 दिवस आपण नक्कीच उपवास करू शकतो. यात सर्वप्रथम आपल्याला भीष्मांचे स्मरण करायचे असते. त्यानंतर भीष्मांना आपण तर्पण किंवा जल अर्पण करत असतो. विधिवत आपण संख्यापूर्वक कृष्ण नाम किती जप करणार याचा आपल्याला संकल्प घ्यायचा असतो आणि ह्या 5 दिवसात आपण 5 प्रकारचे पुष्प नक्की भगवान श्रीकृष्णांना अर्पण करा. सगळ्यात पहिल्या दिवशी कमळ पुष्प, दुसऱ्या दिवशी बेलपत्र, तिसऱ्या दिवशी अस्तर, चौथ्या दिवशी जास्वंद आणि 5व्या दिवशी मालती पुष्प आपण अर्पण करत असतो. हा उपवास आपण यथाशक्ती सजल, सफल किंवा दिवसातनं एकदा साधी खिचडी खाऊन करू शकतो आणि 5व्या दिवशी सूर्यास्तानंतर याचं आपण पारण करू शकतो. हरे कृष्ण.